आज आपण दोन अशा देशांबद्दल बोलणार आहोत, जे जगाच्या नकाशावर प्रचंड मोठे आहेत, पण एकमेकांपासून हजारो किलोमीटर दूर आहेत. एकीकडे आपला भारत आणि दुसरीकडे ब्राझील. आपल्याला जी माहिती मिळाली आहे, ती वरवर पाहता खूपच वेगळी वाटते. पण आज आपण जरा खोलात जाऊन बघूया, की या दोन देशांमध्ये काही अनपेक्षित साम्य आहेत का, आणि ते इतके वेगळे का आहेत. सुरुवात एका कोड्याने करूया का? आपल्या माहितीमध्ये काही ओळख दिलीये. मी वाचतो. पहिला देश, लोकसंख्येत जगात दुसरा, मसाल्याच्या पदार्थांसाठी ओळखला जातो, आणि क्रिकेट. क्रिकेट हा खेळ तर इथल्या लोकांच्या रक्तात आहे. हे तर सोपं आहे. आपला भारतच असणार, बरोबर? अगदी बरोबर. पण या तीन गोष्टी फक्त ओळख नाहीत, म्हणजे त्या भारताच्या इतिहासाचा आणि अर्थव्यवस्थेचा पाया आहेत. गंमत म्हणजे याच मसाल्यांच्या शोधात युरोपियन शक्ती जगभर फिरल्या, आणि याच शोधाने नकळतपणे भारताच्या आणि आपल्या आजच्या दुसऱ्या देशाच्या म्हणजे ब्राझीलच्या इतिहासाला एक वेगळंच वळण दिलं. वा, म्हणजे एका धाग्याने दोन्ही देशांची कहाणी जोडली जाते. ठीक आहे, तर दुसरा देश सांबा नृत्यासाठी प्रसिद्ध, जगाचा कॉफी पॉट म्हणून ओळखला जातो. आणि फुटबॉल हा खेळ म्हणजे तिथला धर्मच आहे. हां, नक्कीच ब्राझील असणार. हो, आणि इथेही तेच दिसतं. कॉफीने एकेकाळी ब्राझीलची अर्थव्यवस्था अक्षरशः उचलून धरली होती, तर फुटबॉल आणि सांबाने त्यांना एक जागतिक सांस्कृतिक ओळख दिली. म्हणजे बघा, क्रिकेट आणि फुटबॉल हे दोन्ही खेळ या देशांमध्ये बाहेरूनच आले, पण आज ते त्यांच्या राष्ट्रीय अस्मितेचा भाग बनले आहेत. या छोट्या वाटणाऱ्या गोष्टींमधूनच या देशांचं मोठं चित्र उभं राहतं. खरंय. तर मग सुरुवात त्यांच्या भौगोलिक स्थानापासून करूया का? हे देश नकाशावर नेमके कुठे आहेत यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत, नाही का? भारताचं स्थान उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे, आशिया खंडाच्या अगदी दक्षिणेला. आणि या स्थानामुळे भारताला एक एक नैसर्गिक वरदान मिळालं आहे. 3 बाजूंनी समुद्र आणि उत्तरेला हिमालय. हिंदी महासागराच्या मध्यवर्ती स्थानामुळे भारत हजारो वर्षांपासून पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील व्यापाराचं केंद्र राहिलं आहे. संस्कृतींची देवाणघेवाण इथेच झाली. आपल्या माहितीमध्ये भारताच्या सर्वात दक्षिणेकडील टोकाचा उल्लेख आहे इंदिरा पॉइंट, जे 6°45' उत्तर अक्षांशावर आहे. हो, पण हा फक्त एक भौगोलिक बिंदू आहे, नाही का? याचं महत्त्व काय? नाही, हे फक्त एक टोक नाही. या स्थानामुळे भारत जगातील सर्वात व्यस्त सागरी व्यापारी मार्गांपैकी एकावर म्हणजे मलाक्का सामुद्रधुनीवर नजर ठेवू शकतो. चीन, जपान, दक्षिण कोरिया यांसारख्या देशांचा 80% अधिक व्यापार याच मार्गाने होतो. त्यामुळे या जागेला प्रचंड सामरिक महत्त्व आहे. म्हणजे भारताचं भूराजकीय स्थान हे केवळ नकाशावरचं नाही, तर ते जागतिक राजकारणातलं एक महत्त्वाचं स्थान आहे. अच्छा, म्हणजे भारताचं स्थान त्याला जगाशी जोडतं. मग ब्राझीलचं काय? तो तर पूर्णपणे वेगळ्या जगात वाटतो. त्याचा बहुतांश भाग दक्षिण गोलार्धात आहे आणि तो पश्चिम गोलार्धात येतो. बरोबर. ब्राझील दक्षिण अमेरिका खंडाच्या जवळपास अर्ध्या भागावर पसरला आहे. तो इतका मोठा आहे की चिली आणि इक्वेडॉर वगळता दक्षिण अमेरिकेतील इतर सर्व देशांच्या सीमा त्याला लागून आहेत. याउलट भारताचे शेजारी मर्यादित आहेत. ब्राझीलच्या बाबतीत त्याचं भवितव्य त्याच्या शेजारी देशांशी खूप जवळून जोडलेलं आहे. आणि ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुववृत्त जातं, त्याचा काय परिणाम होतो? त्याचा प्रचंड मोठा परिणाम होतो. विषुववृत्त म्हणजे थेट सूर्यप्रकाश, भरपूर पाऊस, आणि त्यामुळेच तिथे अमेझॉनचं घनदाट जंगल तयार झालं आहे, ज्याला आपण जगाची फुफ्फुसं म्हणतो. ही जैवविविधता ही ब्राझीलची ओळख आहे, ताकद आहे आणि एक मोठी जबाबदारी सुद्धा आहे. म्हणजे बघा, एका देशाचं स्थान त्याला सामरिकदृष्ट्या महत्त्वाचं बनवतं, तर दुसऱ्या देशाचं स्थान त्याला पर्यावरणीयदृष्ट्या जगासाठी महत्त्वाचं बनवतं. दोन्ही देशांची भौगोलिक ओळखच त्यांच्या जागतिक भूमिकेची दिशा ठरवते. तुम्ही म्हटल्याप्रमाणे अमेझॉनचं जंगल ब्राझीलच्या ओळखीचा भाग आहे. पण याच नैसर्गिक संपत्तीमुळे युरोपियन शक्ती तिकडे खेचल्या गेल्या असतील आणि हाच धागा भारतालाही जोडतो. चला बघूया या दोन्ही देशांचा वसाहतवादाचा आणि स्वातंत्र्याचा प्रवास किती सारखा आणि किती वेगळा होता. हो, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण दोन्ही देशांनी वसाहतवाद अनुभवला, पण तो खूप वेगळ्या प्रकारचा होता. भारतावर सुमारे 1.5 शतक ब्रिटिशांचं राज्य होतं, तर ब्राझीलवर 3 शतकांपेक्षा जास्त काळ पोर्तुगीजांनी राज्य केलं. 3 शतक म्हणजे दुप्पट काळ. याचा अर्थ पोर्तुगीज संस्कृतीचा प्रभाव ब्राझीलवर खूप खोलवर रुजला असणार. अगदी.
ब्राझील आज दक्षिण अमेरिकेत असूनही स्पॅनिशऐवजी पोर्तुगीज बोलणारा एकमेव मोठा देश आहे. पोर्तुगीजांचा मुख्य उद्देश तिथल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करणं हा होता. आपल्या माहितीमध्ये पाऊ ब्राझील नावाच्या झाडाचा उल्लेख आहे. याच लालसर रंगाच्या लाकडासाठी पोर्तुगीज तिथे आले आणि याच झाडावरून त्या देशाचं नाव ब्राझील पडलं. दुसरीकडे भारतात ब्रिटिशांनी व्यापारासोबतच एक मोठी प्रशासकीय यंत्रणा उभी केली. रेल्वे, कायदेशीर प्रणाली, शिक्षण व्यवस्था. त्यांचे उद्देश काहीही असोत, पण या गोष्टींनी आधुनिक भारताचा पाया रचला. आणि एक आश्चर्यकारक धागा म्हणजे पोर्तुगीज ज्यांनी ब्राझीलवर राज्य केलं त्यांनी भारतातही राज्य केलं होतं, गोव्यावर. बरोबर, हाच तो अनपेक्षित धागा आहे. पोर्तुगीज हे भारतात येणारे पहिले युरोपियन होते आणि जाणारे शेवटचे. भारत 1947 मध्ये स्वतंत्र झाला, पण गोवा 1961 पर्यंत पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. म्हणजे एकाच वसाहतवादी सत्तेने या दोन दूरच्या देशांना इतिहासाच्या एकाच धाग्यात बांधून ठेवलं होतं. ठीक आहे, पण त्यांच्या स्वातंत्र्यानंतरचा प्रवास तर खूपच वेगळा दिसतोय. भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं, पण त्यानंतर लगेच फाळणी, 3 युद्ध, दुष्काळ अशा संकटांना तोंड द्यावं लागलं. तरीही आज भारत एक मोठी जागतिक बाजारपेठ आहे. यात जी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे इतक्या प्रचंड आव्हानांना तोंड देऊनही भारताने लोकशाहीचा मार्ग सोडला नाही. सुरुवातीची 20 वर्ष खूप खडतर होती, पण लोकशाहीची चौकट टिकून राहिली. नंतर 90च्या दशकात आर्थिक सुधारणा झाल्या आणि विकासाला गती मिळाली. आणि एक मोठी गोष्ट म्हणजे भारतातील लोकसंख्या. आज भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिलं जातं, कारण इथल्या लोकसंख्येत तरुणांचं प्रमाण जगात सर्वाधिक आहे. ही एक मोठी कार्यशील शक्ती आहे. थांबा, पण ब्राझीलला तर स्वातंत्र्य भारताच्या खूप आधी मिळालं, 1822 मध्ये. मग तर तोवर त्यांनी खूप प्रगती करायला हवी होती. पण आपल्या माहितीनुसार 1930 ते 1985 पर्यंत, म्हणजे 50 वर्षांपेक्षा जास्त काळ हा देश लष्करी राजवटीखाली होता. असं का? हाच त्यांच्या प्रवासातला मोठा फरक आहे. ब्राझीलला स्वातंत्र्य मिळालं, पण ते रक्तरंजित क्रांतीतून नाही मिळालं. पोर्तुगालच्या राजकुमारानंच स्वतःला ब्राझीलचा सम्राट घोषित केलं. त्यामुळे सत्तेची सूत्र तिथल्या उच्चभ्रू वर्गाच्या हातातच राहिली. लोकशाही रुजायला खूप वेळ लागला. 20व्या शतकात अनेकदा लष्कराने सत्ता काबीज केली. त्यामुळे स्वातंत्र्य लवकर मिळूनही राजकीय स्थैर्य यायला 1980चं दशक उजाडावं लागलं. अच्छा, म्हणजे भारताने स्वातंत्र्यानंतर लगेच लोकशाही स्वीकारली, तर ब्राझीलला? हो, त्यांना तर खरी लोकशाही अनुभवायला स्वातंत्र्यानंतर 150 वर्ष वाट पाहावी लागली. बापरे. हो, आणि याच लष्करी राजवटीने आणि आर्थिक अस्थिरतेने देशावर खूप खोलवर परिणाम केला. पण 20व्या शतकाच्या शेवटी त्यांनी मोठ्या आर्थिक संकटांवर मात केली आणि आज ब्राझीलकडेही जगाच्या आर्थिक विकासात हातभार लावणारा एक महत्त्वाचा देश आणि भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ म्हणून पाहिलं जातं. दोन्ही देशांनी स्वातंत्र्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना तोंड दिलं आहे आणि त्यातून ते आज उभे राहिले आहेत. हे खरंच खूपच वेगळे मार्ग आहेत. आता त्यांच्या शासन प्रणालीबद्दल बोलूया. इथेही मोठा फरक दिसतो. भारतात संसदीय प्रजासत्ताक आहे, तर ब्राझीलमध्ये अध्यक्षीय प्रजासत्ताक. हे नेमकं काय आहे? हा एक मूलभूत फरक आहे, जो दोन्ही देशांच्या राजकारणाची दिशा ठरवतो. सोप्या भाषेत सांगायचं तर भारतात सरकार म्हणजे समजा एका क्रिकेट टीमसारखं आहे. पंतप्रधान हे कॅप्टन असतात आणि त्यांची निवड टीममधूनच म्हणजे संसदेतून होते. जर टीमने म्हणजे सरकारने खराब कामगिरी केली, तर संसद अविश्वास ठराव आणून कॅप्टनला आणि त्याच्या टीमला पदावरून काढू शकते. म्हणजे सरकार थेट संसदेला जबाबदार असतं. अच्छा, म्हणजे कॅप्टनला टीमचा विश्वास जिंकावा लागतो. मग अध्यक्षीय प्रणाली कशी असते? ब्राझीलमध्ये अध्यक्ष म्हणजे एकाच वेळी टीमचा मालक आणि मॅनेजर असतो, ज्याला थेट प्रेक्षकांनी म्हणजेच जनतेने निवडलेलं असतं. तो संसदेचा भाग नसतो. तो टीमला म्हणजे संसदेला नाही, तर थेट प्रेक्षकांना म्हणजे जनतेला जबाबदार असतो. संसद त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकते, पण त्याला सहजासहजी पदावरून काढू शकत नाही. यामुळे अध्यक्षांच्या हातात खूप जास्त अधिकार एकवटलेले असतात. हां, तुमचा मुद्दा खूपच मिनारिक आहे. म्हणजे भारतात सत्तेचं विकेंद्रीकरण जास्त आहे, तर ब्राझीलमध्ये अध्यक्षांकडे जास्त सत्ता आहे. याचा त्यांच्या निर्णय प्रक्रियेवर नक्कीच परिणाम होत असणार. नक्कीच. भारतात अनेकदा आघाडी सरकारं असतात, त्यामुळे निर्णय घेताना सगळ्यांना सोबत घेऊन चालावं लागतं, ज्यामुळे वेळ लागतो.
तर ब्राझीलमध्ये अध्यक्ष थेट मोठे निर्णय घेऊ शकतात. पण जर संसद त्यांच्या विरोधात असेल तर देशात एक प्रकारची राजकीय कोंडी निर्माण होऊ शकते. दोन्ही प्रणालींचे आपापले फायदे आणि तोटे आहेत. हे सगळं ऐकून एक गोष्ट स्पष्ट होतीये. भारत आणि ब्राझील हे दोन्ही विकसनशील देश असले तरी त्यांची आव्हानं आणि त्यांवर मात करण्याचे मार्ग खूप वेगळे आहेत. एकाने संसदीय लोकशाहीचा मार्ग स्वीकारला तर दुसऱ्याने अध्यक्षीय. एकावर ब्रिटिशांचा प्रभाव आहे तर दुसऱ्यावर पोर्तुगीजांचा. आणि तरीही आज ते अनेक जागतिक व्यासपीठांवर एकत्र उभे दिसतात, जसं की ब्रिक्स. ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका. दोन्ही देश विकसनशील देशांचे हक्क आणि हवामान बदलासारख्या मुद्द्यांवर एकत्र आवाज उठवतात. त्यांचं ध्येय एकच आहे, जागतिक पटलावर आपलं स्थान निर्माण करणं. तर आजच्या या चर्चेतून काय चित्र उभं राहतं? भारत आणि ब्राझील, दोन विशाल देश, दोन वेगळे गोलार्ध, दोन वेगळे वसाहतवादी अनुभव आणि दोन वेगळ्या राजकीय प्रणाली. तरी दोघांच्या आकांक्षा सारख्याच आहेत. एक आशियाई महाशक्ती बनण्याच्या मार्गावर आहे तर दुसरा दक्षिण अमेरिकेचा नैसर्गिक नेता. अगदी. आणि ही सर्व माहिती आपल्याला एका मोठ्या विचाराकडे घेऊन जाते. आपण पाहिलं की पोर्तुगीज जे मसाल्यांच्या शोधात भारतात आले त्यांनीच ब्राझीलमध्ये वसाहत स्थापन केली. हा इतिहासाचा एक योगायोग होता. या एका धाग्याने हे दोन देश जे एकमेकांना ओळखतही नव्हते ते कायमचे जोडले गेले. हे आपल्याला विचार करायला लावतं की आज आपण ज्याला आपला देश किंवा आपली ओळख म्हणतो ती घडवण्यात अशा कितीतरी अनपेक्षित जागतिक घटनांचा आणि योगायोगांचा हातभार लागला असेल. वसाहतवादाचा वारसा दोन्ही देशांवर वेगवेगळ्या प्रकारे कसा परिणाम करतो आणि आजच्या जगात त्यांची ओळख कशी घडवतो, हा एका अधिक खोल अभ्यासाचा विषय आहे.